अमरावती येथील सायन्सकोर मैदान येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय कृषी विकास परिषद व प्रदर्शनीला सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व, संरक्षित शेती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर व उपयोग, पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व व लागवड पद्धती, आरोग्यदायी जीवनशैली या विविध विषयावर परिसंवादाने झाली. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात मिर्झा एक्सप्रेस या कार्यक्रमाला अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या प्रदर्शनीला सलग दुसऱ्या दिवशी विविध स्टॉलला 5200 शेतकऱ्यांनी व नागरिकांनी भेट देऊन विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली तसेच खरेदी केली. प्रदर्शनीच्या ठिकाणी उभारण्यात 288 स्टॉलच्या माध्यमातून 15 लाखांची उलाढाल झाली असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, गृहोपयोगी वस्तू, शोभिवंत फुलांची झाडे, कृषी निविष्ठा, सिंचन साधने, मशिनरी, अवजारे असे विविध स्टॉल आहेत. त्यात धनलक्ष्मी महिला बचत गट व महात्मा ज्योतिबा फुले महिला बचत गट या 2 स्टॉलवर रोडगे, झुणका भाकर या पदार्थाची चव चाखण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे हे ओळखून PR पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक शेतीबद्दल पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरण करून जनजागृती केली. विशेष म्हणजे या कृषी प्रदर्शनीला मेळघाटचे आमदार केवलराम काळे, अमरावती मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके यांनी आवर्जून उपस्थित राहून विविध स्टॉलला भेट दिली. या प्रदर्शनीमुळे खऱ्या अर्थाने शेतकरी ते ग्राहक संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.